नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय शिडको नांदेड येथे कार्यरत आहे. मित्रो, आज आपण या सादरीकरणात, या चर्चेमध्ये, या परिसंवादामध्ये आपल्याशी हितगुज करताना मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो आहे हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय. समाजशास्त्रामध्ये अनेक थोर विचारवंत होऊन गेलेली आहेत. ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजशास्त्राचा पाया रचला म्हणून आपण त्यांना फादर ऑफ सोशॉलॉजी असं म्हणतो, समाजशास्त्राचा जनक असं म्हणतो. परंतु ऑगस्ट कॉम्टच्या नंतर समाजशास्त्राला खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दर्जा देऊन विकसित करण्याचं काम इतर अनेक विचारवंतांनी केलेलं आहे आणि कॉम्टच्या नंतर हे काम पुढे नेण्याचं श्रेय हर्बर्ट स्पेन्सर यांना जातं आणि म्हणून आपण हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय पाहणं समाजशास्त्राचा विद्यार्थी आणि अभ्यासक या नात्याने आवश्यक आहे. हर्बर्ट स्पेन्सर यांचा कालखंड जर बघितला तर 1820 ते 1904 हा त्यांचा कालखंड राहिलेला आहे. या काळात त्यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. एकूण त्यांचं जीवन अशा पद्धतीचं आपल्याला विचारांच्या अन्वयाने विश्लेषित करावयाचं आहे. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपणास हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय हा अनेक मुद्द्यांच्या आधारे एकानंतर एक असा आपल्याला क्रमशः मांडता येऊ शकतो. अनेक संदर्भ ग्रंथांचा आढावा घेतल्यानंतर निबंध वजा त्यांच्या जीवन परिचयाविषयीची माहिती आहे. परंतु अभ्यासाच्या सोयीसाठी आपण या सादरीकरणात, या लेक्चरमध्ये काही मुद्द्यांमध्ये त्याला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेच्या दृष्टीने असे मुद्देसूद लेखन जर आपण केले तर निश्चितच त्याचा आपल्यास फायदा होऊ शकतो. आणि म्हणून हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय किंवा चरित्र किंवा जीवन इतिहास असा प्रश्न परीक्षेत आल्यानंतर आपण त्यावर काही मुद्द्यांच्या अन्वयाने कसं उत्तर लिहावं याचं चर्चा आणि जीवन परिचय आपण अगदी थोडक्यामध्ये या सादरीकरणात अभ्यासणार आहोत. आपणास ज्ञात आहे की समाजशास्त्र एक आधुनिक शास्त्र आहे. समाजशास्त्राचा उदय हा 19व्या शतकामध्ये झालेला आहे, 1839ला. त्यावेळी हर्बर्ट स्पेन्सर 19 वर्षांचे होते आणि म्हणून 19व्या शतकामध्ये उदयाला आलेलं अतिशय आधुनिक अशा प्रकारचं शास्त्र म्हणून समाजशास्त्राकडे आपण पाहतो. हे शास्त्र समाजाविषयीचे शास्त्रीय अध्ययन करणारे शास्त्र आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम सोशॉलॉजी हा शब्द वापरला. चौथ्या खंडाला सोशल फिजिक्स असं नाव दिलं होतं, नंतर ते बदललं आणि सोशॉलॉजी असं नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने समाजशास्त्र या शब्दाचा जन्म झाला. समाजशास्त्र ही संज्ञा नावारूपाला आली, ही संकल्पना विकसित झाली आणि एक नवशास्त्र सामाजिक शास्त्राच्या दालनामध्ये प्रवेश झालेला आपल्याला दिसतं. समाजाच्या अध्ययनाला वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषित करून अधिकाधिक वस्तुनिष्ठपणे समाजाविषयीचे निष्कर्ष काढता येतात आणि सिद्धांत मांडता येतात, हे ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम दाखवून दिलेलं आहे. ऑगस्ट कॉम्ट पूर्वी सुद्धा सामाजिक घटनांचं अध्ययन झालेलं होतं, परंतु त्याला सामाजिक घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यांचं विश्लेषण करून निष्कर्ष काढता येतात अशा प्रकारचा विचार मात्र ऑगस्ट कॉम्ट यांनीच मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून समाजाच्या समग्र अध्ययनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्ययन करणे आणि समाजशास्त्राचा पाया रचण्याचे श्रेय ऑगस्ट कॉम्ट यांना जाते. अशा आधुनिक समाजशास्त्राला पुढे नेण्यासाठी मात्र अनेक विचारवंतांनी योगदान दिलेलं आहे. त्यातला एक प्रमुख योगदान देणारा विचारवंत म्हणून ब्रिटिश विचारवंत हर्बर्ट स्पेन्सर यांचं आपल्याला नाव घ्यावं लागतं. हर्बर्ट स्पेन्सर हा विचारवंत प्रारंभीच्या काळामध्ये अभियंता होता, परंतु नंतरच्या काळात त्यांनी समाजाविषयीचं वैज्ञानिक चिंतन मांडण्याचं कार्य केलं आणि त्यामुळे समाजशास्त्राच्या अभ्यासाचे जे विचारवंत आहेत किंवा समाजशास्त्राला विकसित करणारे जे विचारवंत आहेत त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणून आपल्याला हर्बर्ट स्पेन्सरचं घ्यावं लागतं. कारण हर्बर्ट स्पेन्सर यांनी नुसतं समाजशास्त्राला पुढे नेण्याचं काम केलं नाही, तर समाजशास्त्राच्या विकासाला जगभरात प्रसारित करण्याचं काम आपल्या व्याख्यानांच्या आणि लेखनाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं नाव
एक ब्रिटिश विचारवंत आणि ऑगस्ट कॉम्ट नंतर समाजशास्त्राला विकसित करणारा विचारवंत म्हणून घेतलं जातं. तत्कालीन काळामध्ये हर्बर्ट स्पेन्सर हा जीवशास्त्रीय तत्वांच्या आधारावर समाजाचं विश्लेषण करणारा विचारवंत किंवा सेंद्रिय जीवाच्या विचारांमुळे प्रसिद्ध झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. तसेच तो त्याच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामुळे सुद्धा नावारूपाला आलेला होता आणि सर्वत्र फ्रान्स, इटली, जर्मनी किंवा युरोप खंडातील इतर देश, अमेरिका आणि एकंदरीत जगभरामध्ये प्रसिद्धीला आलेला होता. हर्बर्ट स्पेन्सरचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा फार गाजला. उत्क्रांतीच्या सिद्धांतात त्याचा सविस्तर उल्लेख आणि आढावा आपण घेणार आहोत. हर्बर्ट स्पेन्सर यांनी जे योगदान समाजशास्त्रामध्ये दिलेलं आहे त्या योगदानाचाही विचार आपण करणार आहोत. एकंदरीत अभिजात कालखंडातला विचारवंत म्हणून हर्बर्ट स्पेन्सरचा उल्लेख आपण केला पाहिजे. एमिल दुर्खीम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर हे काही अभिजात कालखंडामध्ये झालेले विचारवंत आहेत. त्यापैकी एक प्रमुख विचारवंत म्हणून देखील हर्बर्ट स्पेन्सरचा उल्लेख आपण आवर्जून केला पाहिजे. स्पेन्सर यांनी सेंद्रिय सिद्धांत मांडला, समाजाचे प्रकार स्पष्ट केले, उत्क्रांतीच्या सिद्धांतात समाजाची उत्क्रांती कोणत्या टप्प्याने होते, उत्क्रांतीच्या अवस्था कोणत्या आहेत यासारखे सिद्धांत मांडून समाजाच्या वैज्ञानिक अध्ययनाचं एक नवी घडी बसवून दिली, एक नवा पायंडा बसवून दिला. आणि म्हणून अशा महान विचारवंताच्या जीवन परिचयाचा आढावा आपणास पुढील काही मुद्द्यांच्या आधारे घेता येतो. त्यातला पहिला मुद्दा आपल्याला पाहता येतो तो म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म. हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म 27 एप्रिल 1820 साली इंग्लंडमधील डर्बी या गावी झालेला आहे. त्यांच्या वडिलाचे नाव विलियम जॉर्ज स्पेन्सर होते आणि आईचे नाव हॅरिएट स्पेन्सर असे होते. त्यांच्या काकाचे नाव थॉमस स्पेन्सर असे होते. ह्या तीन व्यक्ती स्पेन्सरच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेल्या आहेत. स्पेन्सर यांचं पूर्ण कुटुंबीय प्रोटेस्टंट पंथीय होतं. ख्रिश्चन धर्माचे दोन पंथ आहेत, आपल्याला त्याविषयीची माहिती असेल, कॅथॉलिक पंथ आणि प्रोटेस्टंट पंथ. प्रोटेस्टंट पंथ हा थोडासा पुरोगामी पंथ त्या काळात आणि आजही मानला जातो तुलनेने कॅथॉलिक पंथाच्या. वडील जे होते विलियम जॉर्ज स्पेन्सर, हर्बर्ट स्पेन्सरचे, ते अतिशय कडक शिस्तीचे होते, स्वाभिमानी होते. याशिवाय तापड स्वभावाचे, शीघ्रकोपी, रागीट आणि चिडखोर सुद्धा होते असं आपल्याला पाहायला मिळतं. आई मात्र ज्या हॅरिएट स्पेन्सर आहेत त्या हर्बर्ट स्पेन्सरच्या आई अत्यंत शांत होत्या, विनयशील होत्या, नम्र होत्या. शांत स्वभाव, विनयशील स्वभाव आणि नम्रता हे तीन गुण, हे त्रित्व स्पेन्सरचे आई हॅरिएट यांच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आणि या दाम्पत्याला म्हणजे कोणत्या, विलियम जॉर्ज स्पेन्सर आणि हॅरिएट स्पेन्सर या दाम्पत्याला एकूण 9 अपत्य होती. 9 अपत्य झाली. त्यापैकी सर्वात मोठा वडील अपत्य म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर हे समाजशास्त्रीय विचारवंत. दुर्दैवाने या 9 अपत्यांपैकी हर्बर्ट स्पेन्सर हे एकटेच जिवंत राहिले. इतर 8 त्यांच्या भावंडांचा मृत्यू झालेला आहे, ते जगू शकले नाही. आणि म्हणून आई वडिलांची अत्यंत काळजीपूर्वक अशा प्रकारची भूमिका हर्बर्ट स्पेन्सरच्या बाबतीत राहिलेली आहे. हर्बर्ट स्पेन्सर अगदी लहानपणापासून प्रकृतीच्या दृष्टीने नाजूक होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हर्बर्ट स्पेन्सर हे सुद्धा सातत्याने आजारी राहायचे आणि प्रकृतीच्याच अस्वास्थ्यामुळे त्यांची इतर भावंडे सुद्धा दुर्दैवाने दगावलेली आपल्याला पाहायला मिळतं, जिवंत राहू शकलेली नाहीत हे दिसून. त्यामुळे हर्बर्ट स्पेन्सर यांच्या वडिलांना म्हणजेच जॉर्ज स्पेन्सर यांना हर्बर्ट स्पेन्सरच्या प्रकृतीची अत्यंत काळजी वाटत असे. ते अधिक त्याची हर्बर्ट स्पेन्सरची काळजी घेत असत. आणि म्हणून हर्बर्ट स्पेन्सरला त्यांच्या वडिलांनी कुठल्याही शाळा महाविद्यालयाचं शिक्षण दिलेलं नाही, कारण ते सतत आजारी राहायचे आणि सतत आजारी राहत असल्यामुळे ते अत्यंत अशक्त होते. अशक्तपणामुळे हर्बर्ट स्पेन्सर
औपचारिक शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये प्रवेशित होऊ शकलेले नाही. स्पेन्सरने जसं शालेय शिक्षण कुठल्याही औपचारिक संस्थांमध्ये शाळेत जाऊन घेतलेलं नाही, तसंच स्पेन्सरने विद्यापीठाचं सुद्धा शिक्षण घेतलेलं नाही. प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे त्यांना शाळेत येऊ दिलं गेलेलं नव्हतं. वडील स्वाभिमानी होते. स्पेन्सरचा स्वभाव लहानपणापासूनच स्वाभिमानी होता आणि म्हणून आपण विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी लायक नाही, त्यामुळे आपण विद्यापीठात जायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय हर्बर्ट स्पेन्सर यांनी घेतला. हर्बर्ट स्पेन्सरला आपण विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी पात्र नाही असं वाटत असल्या कारणामुळे केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेण्यासाठी नकार दिला. हर्बर्ट स्पेन्सरला वडिलांनी घरी शिक्षण दिले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचे जे पादरी काका होते थॉमस स्पेन्सर यांच्या घरी हर्बर्ट स्पेन्सर राहायला गेले आणि त्या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सर यांचं पुढील शिक्षण झालं. हर्बर्ट स्पेन्सरच्या वडिलांकडून आणि काकाकडून हर्बर्ट स्पेन्सरला शिक्षण मिळाल्याचं पाहायला मिळतं. हर्बर्ट स्पेन्सर यांचा कल जर आपण बघितला शिक्षणातला, तर तो विज्ञानाकडे झुकलेला होता. कारण त्याचे काका हे विज्ञाननिष्ठ होते, नॉन कन्फर्मिस्ट होते. नॉन कन्फर्मिस्ट म्हणजे कोण? परंपरागत धर्म विचारांशी असहमत असलेला, धार्मिक विचारांशी पूर्णतः असहमत असलेली व्यक्ती. आणि म्हणून अशा प्रकारची धार्मिक विचारांशी असहमत असलेली व्यक्ती किंवा समाजातील रूढ आचार विचारांच्या विरोधी असलेली व्यक्ती म्हणजे नॉन कन्फर्मिस्ट असं आपल्याला म्हणता येतं. थॉमस स्पेन्सर अशा प्रवृत्तीचे होते आणि म्हणून विज्ञाननिष्ठ होते. स्पेन्सर हा देखील विज्ञानाकडे झुकलेला आपल्याला दिसतो. हर्बर्ट स्पेन्सर यांचा अर्थातच ज्या ग्रीक आणि लॅटिन भाषा त्या काळामध्ये फ्रान्समध्ये होत्या त्याविषयीचं ज्ञान मात्र हर्बर्ट स्पेन्सरचं कच्चं होतं. याशिवाय इतिहासाचे ज्ञान देखील अतिशय त्यांचे वरवरचे होते. परंतु गणित, नैसर्गिक शास्त्र, यंत्रशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विषयाचं ज्ञान त्यांचं अत्यंत चांगलं होतं. त्यांचा कल या विषयांकडे झुकलेला होता. त्यांना या विषयांमध्ये रुची होती आणि म्हणून भविष्यात यंत्रशास्त्राच्या आधारावर ते इंजिनियर आणि अभियंता झालेले दिसतात. जीवशास्त्रात रुची होती म्हणून ते आपल्या डर्बी या गावामध्ये फुलपाखरू, कीटक पकडत असत आणि त्यांचं अध्ययन करताना सुद्धा त्यांच्या आपल्याला चरित्रामध्ये आवर्जून त्यांचा उल्लेख करावा लागतो. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांचं बालपण घडत गेलेलं आहे. शिक्षण अशा पद्धतीने झालेलं आहे. जरूर त्या कुठल्याही शाळेत गेलेले नाहीत, कोणत्याही विद्यापीठात प्रवेश केलेला नाही, पण जेव्हा जगातील एक समाजशास्त्रीय विचारवंत म्हणून युरोप खंडात अमेरिकेत फार मोठा विचारवंत म्हणून नावारूपाला आलेला हर्बर्ट स्पेन्सर यांना केम्ब्रिज विद्यापीठाने आणि इतर विद्यापीठांनी जेव्हा मानद पदव्या देण्यास त्यांना बोलावलं किंवा त्यांना सांगितलं गेलं, तेव्हा त्यांनी नम्रपणे अशा पदव्यांचा स्वीकार करण्यासाठी नकार दिलेला दिसतो. आणि म्हणून एकंदरीत कुठल्याही औपचारिक शिक्षण न घेतलेली व्यक्तीसुद्धा समाजशास्त्रीय विचारवंत झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. घरी शिक्षण झालेलं आहे, काकांनी आणि वडिलांनी त्यांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे, त्यातून त्यांचा विज्ञानाकडे कल झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो. नोकरी आणि व्यवसाय हा दुसरा मुद्दा हर्बर्ट स्पेन्सर यांचा जीवन परिचय किंवा जीवन इतिहास सांगत असताना स्पष्ट करता येतो. 1837 साली आणि 33 साली प्रारंभी जर आपण विचार घेतला तर 1833 साली ते रेल्वेमध्ये नोकरीला लागले. रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. नंतर 1833च्या नंतर 1837 साली लंडन आणि बर्मिंगहॅम यातला रेल्वे ट्रॅक टाकण्याचं काम सुरू झालेलं होतं आणि तिथे त्यांचं प्रमोशन होऊन बढती होऊन त्यांना अभियंत्याची नोकरी दिली गेलेली होती. 1833 ते 41 अशा साधारणतः 8 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी रेल्वेत अभियंता म्हणून काम केलेलं आहे. 37 पासून वरिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी काम केलेलं आपल्याला दिसतं. परंतु लंडन ते बर्मिंगहॅम हा जो रेल्वे मार्ग आहे तो
1841ला पूर्ण झाला आणि त्यामुळे त्यांना अभियंत्याची नोकरी ही सोडावी लागली, गमवावी लागली. परंतु या काळात त्यांनी अनेक छोटी मोठी संशोधनं केली, स्वतःला त्यामध्ये गुंतवून घेतलं. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रीय एखादा सिद्धांत मांडण्यासाठी फारसा उपयोग स्पेन्सरला या छोट्या मोठ्या संशोधनाचा झालेला नाही. पुढे 1841 ते 48 या कालखंडामध्ये त्यांनी वृत्तपत्रांमधून लेखन केलं. त्या तत्कालीन शासनाच्या विरोधी भूमिका घेऊन वृत्तपत्रांमध्ये लेखन केलं, धर्मविरोधी वृत्तपत्रांमध्ये लेखन केलं, बुद्धिजीवी अशा प्रकारचं लेखन केलं. आणि या लेखनाचा परिणाम असा झाला की इसवी सन 1848 मध्ये ते वृत्तपत्रीय व्यवसायामध्ये अधिकृतपणे प्रवेशित झाले. त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये, विशेषतः लंडनमधून इकॉनॉमिक्स नावाचं एक साप्ताहिक वृत्तपत्र निघत असे आणि या वृत्तपत्रामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांना उपसंपादकाची नोकरी प्राप्त झालेली आहे. आणि इकॉनॉमिस्ट हे त्या काळचं अतिशय प्रसिद्ध वृत्तपत्र होतं. त्याच्या उपसंपादकाची म्हणजे एक चांगली उच्च पदाची नोकरी त्यांना प्राप्त झालेली होती. या उपसंपादकाच्या पदावर त्यांनी साधारणतः 5 वर्ष कार्य केलेलं आहे. 5 वर्षानंतर पुन्हा उपसंपादक पद सोडून दिलं. आणि याच काळामध्ये 53च्या आसपास थॉमस स्पेन्सर म्हणजे त्यांच्या काकांचा मृत्यू झाला. काकांनी फार मोठी संपत्ती ही हर्बर्ट स्पेन्सरला दिलेली होती, यांच्या नावे सोडून गेलेले होते. त्यामुळे भविष्यात हर्बर्ट स्पेन्सर यांना कुठल्याही आर्थिक अडचणी आलेल्या नाही. याशिवाय 68च्या नंतर, 60च्या दशकाच्या नंतर आपण जर विचार केला तर हर्बर्ट स्पेन्सर एक विचारवंत म्हणून नावारूपाला आलेले होते आणि युरोप खंड, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या ग्रंथांची विक्री होत होती. त्यातून एक प्रचंड पैसा त्यांना प्राप्त होत होता. याशिवाय ते विचारवंत असल्या कारणाने, नावारूपाला आले असल्या कारणाने अशा प्रकारच्या त्यांच्या ग्रंथांचं लेखन हे रशियन, पर्शियन, स्पॅनिश वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरं झाली आणि मोठ्या प्रमाणात यातून सुद्धा त्यांना पैसा मिळाल्यामुळे नंतरच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण ही स्पेन्सरला जाणवली नाही, असा आपल्याला प्रामुख्याने इथे उल्लेख करावा लागतो. त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सरचा जीवन वृत्तांत पाहत असताना हर्बर्ट स्पेन्सर यांच्यावर पडलेला प्रभाव आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आपल्याला माहिती आहे वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं, विशेषतः विज्ञानाचं शिक्षण वडिलांनी काकांनी दिलेलं आहे. वडील ही स्वतःच्या शाळेमध्ये एक छोटीशी शाळा वडील चालवत असत. त्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून शिस्त म्हणून काम करत होते, कार्यरत होते. आणि शिस्तीचं व स्वाभिमानाचं आदर्श उदाहरण म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर यांचे वडील होते. हा शिस्तीचा आणि स्वाभिमानाचा अंश, संस्कार हा वडिलांकडून हर्बर्ट स्पेन्सर यांच्यावर झालेला पाहावयास मिळतो. काकांनी त्यांना विज्ञानाचं शिक्षण दिलं. नॉन कन्फर्मिस्ट असल्या कारणानं धर्मविरोधी विचारांचा पाया हर्बर्ट स्पेन्सरच्या व्यक्तिमत्वात रचण्याचं काम काकांनी केलं. काकांनी हर्बर्ट स्पेन्सरला जहालमतवादी तत्वज्ञान आणि धर्मविरोधी प्रोटेस्टंटवादी नियमांचं शिक्षण हे आवर्जून दिलेलं आपल्याला इथे नमूद करावं लागतं. हर्बर्ट स्पेन्सरवर इकॉनॉमिक्स वृत्तपत्रात काम करत असताना त्याच्या जे सान्निध्यात आलेली व्यक्ती आहेत ती आहे जॉन चॅपमन. यांचाही प्रभाव हर्बर्ट स्पेन्सर यांच्यावर पडला. G.H. लुईस, थॉमस हक्सले, जॉन टिंडॉल, शेलिंग यासारख्या अनेक विचारवंतांचा मोठा प्रभाव हा हर्बर्ट स्पेन्सरच्या लिखाणावर आणि व्यक्तिमत्वावर पडलेला आहे. या सर्व विचारवंतांच्या विचारांच्या प्रभावातूनच हर्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक घटनांचं जे लेखन केलेलं आहे ते त्यावर प्रभावित झालेलं आपल्याला दिसून येतं. जॉन टिंडॉल आणि थॉमस हक्सले हे दोन विचारवंत तर हर्बर्ट स्पेन्सरच्या आयुष्यभर मित्र राहिलेले आहेत. हर्बर्ट स्पेन्सर यांच्यावर ज्याप्रमाणे टिंडॉल आणि हक्सले यांचा प्रभाव आहे, शेलिंग यांचा प्रभाव आहे, चॅपमन यांचा प्रभाव आहे, त्याचप्रमाणे ऑगस्ट कॉम्ट यांचा देखील हर्बर्ट स्पेन्सरवर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो.
अगदी उत्क्रांतीचं तत्व हे ऑगस्ट कॉमकडून घेतलं असं आपल्याला म्हणता येतं. 3 अवस्थांच्या विकासाचा सिद्धांत हा जो हर्बर्ट स्पेन्सरनी मांडलेला आहे किंवा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडलेला आहे, या सिद्धांतात जे उत्क्रांतीवादाचं तत्व, शास्त्राच्या श्रेयरचनेचा सिद्धांत सुद्धा, या सिद्धांतांमध्ये जे उत्क्रांतीचं तत्व हर्बर्ट स्पेन्सरनी सांगितलेले ते तत्व हे त्यांनी ऑगस्ट कॉमकडून घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हे 3 सांगितलेले ऑगस्ट कॉमचे विचार आहेत, सिद्धांत आहेत. त्या सिद्धांतात सांगितलेला ऑगस्ट कॉमचं उत्क्रांतीचं तत्व हे स्पेन्सरनी घेतलेलं आहे. आपण अशा पद्धतीने याला समजून घ्या. हर्बर्ट स्पेन्सर यांचा सेंद्रिय जीवाचा जो सिद्धांत आहे किंवा सेंद्रिय जीवाची जी संकल्पना आहे, जी कल्पना आहे, यामध्ये त्यांनी जीव आणि सेंद्रियाची तुलना केली. जीव आणि समाजाची तुलना केली. जीव म्हणजे सेंद्रिय, बरं का. जीव यालाच आपण सेंद्रिय असं म्हणतो. आणि मग जीवाची तुलना समाजाशी केली. ही तुलना डार्विनच्या जीवशास्त्रीय तत्वांवर, उत्क्रांतीच्या तत्वावर आधारलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून चार्ल्स डार्विनचा सुद्धा प्रभाव हर्बर्ट स्पेन्सरवर आहे. चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिनल स्पेसीज जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये जे जीवशास्त्रीय तत्व सांगितलं, त्या तत्वाचा प्रभाव सुद्धा जीव आणि समाजाची तुलना करणारा जो सेंद्रिय सिद्धांत आहे हर्बर्ट स्पेन्सरचा, त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे जीवनवृत्तांताचा मुद्दा आपल्याला सांगता येतो. तो म्हणजे मनोविकृती किंवा निद्रानाश हे विकार हर्बर्ट स्पेन्सरला जडले. अगदी उमेदीच्या काळामध्ये, भर तारुण्याच्या काळामध्ये, भरभराटीच्या काळामध्ये, विशेषतः लेखनाच्या अनुषंगाने त्यांचा जो उत्कर्षाचा कालखंड होता, त्या कालखंडातच हर्बर्ट स्पेन्सर यांना मनोविकृतीचा विकार जडला. मनोरुग्ण झाले. या मनोविकृतीचे कारण कुणालाही समजू शकले नाही. डॉक्टरांना सुद्धा त्यांच्या मनोविकृतीचे नेमके कारण समजत नव्हते. आणि उपसंपादकाची नोकरी सोडल्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर राहायला गावी गेलेले होते. आणि मग गावामध्ये उगीचच ते त्या काळात भटकत असत. आपलं मन त्या काळामध्ये ते एकाग्र करू शकलेले नाही, चित्त स्थिर ठेवू शकलेले नाही. परिणामी काही काळ त्यांचं वाचन आणि लेखन बंद झालं. इंग्लंडमधील डॉक्टरांना स्पेन्सरच्या आजाराचं नीटपणे निदान करता आलं नाही. 1.5-2 वर्षानंतर मात्र मनोविकृतीच्या आजारामधून थोडेसे हर्बर्ट स्पेन्सर सावरले. थोडीशी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु ते पूर्णपणे शेवटपर्यंत बरे होऊ शकलेले नाही. मनोविकृतीच्या आजारामुळे स्पेन्सरला मानसिक पंगुत्व आले आणि या मानसिक पंगुत्वामुळे त्यांना निद्रानाशाचा आजार जडला. या आजारावर तोडगा म्हणून त्यांनी अफूचं सेवन करायला सुरुवात केली आणि या सातत्याच्या सेवनामुळे त्यांना अफू सेवनाचे व्यसन लागले. परंतु अशाही काळात एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की ह्याही काळामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपलं वाचन आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून असलेलं लिखाण हे मात्र त्यांनी थांबवलेलं नाही. ही आवर्जून आपण गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. हर्बर्ट स्पेन्सर आयुष्यभर अविवाहित होते. त्यांनी विवाहच केला नाही. संपूर्ण जीवनभर विवाह केला नाही. ऑगस्ट कॉम्ट यांनी देखील त्यांना विवाहासंबंधीचा एकदा आग्रह धरला, परंतु अतिशय नम्रपणे विवाह न करण्याचा त्यांनी ऑगस्ट कॉम्टकडे आपला विचार व्यक्त केला. ऑगस्ट कॉम्ट सोबत त्यांची एकमेव भेट झालेली होती आणि त्याच भेटीत त्यांनी विवाहाविषयक सल्ला त्यांना दिला होता. परंतु तरी देखील त्यांनी विवाह केलेला नाही आणि साधारणतः ही 1855च्या आसपास त्यांची भेट घडून आलेली आपल्याला पाहावयास मिळते. 54-55च्या कालखंडामध्ये त्यांच्या दोघांची भेट झालेली होती. इलियट नावाच्या एका स्त्रीसोबत त्यांची खूप मैत्री मात्र नक्की होती. परंतु ही मैत्री
तात्विक विचाराच्या पुढे गेलेली नाही, हे इथे आवर्जून आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. ते अगदी पती पत्नीसारखे राहत होते असाही काही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, परंतु त्यांची मैत्री तात्विकतेच्या पलीकडे, तात्विक विचारांच्या पलीकडे गेलेली नाही असं आपण इथे म्हटलं पाहिजे. आई वडिलांच्या स्वभावामध्ये जी परस्पर विरोधी विचारांची मतभिन्नता होती किंवा त्यांचे जे परस्पर विरोधी विचार होते आणि यातून त्यांचे छोटे मोठे वाद किंवा कलह होत होते, हे लहानपणापासून हर्बर्ट स्पेन्सर पाहत आलेला होता. त्याचाही परिणाम कदाचित विवाह न करण्याच्या अनुषंगाने हर्बर्ट स्पेन्सर यांच्या मनावर झाला असावा असा एक तर्क लावला जातो. एकंदरीत या गोष्टीमुळे त्यांचा विवाह संस्थेवरचा आणि वैवाहिक जीवनावरचा विश्वास थोडा नाहीसा झाला असावा असं म्हटलं जातं. इलियट ह्या अतिशय बुद्धिमान होत्या आणि म्हणून या दोघांची मैत्री जुळल्या गेलेली होती तात्विक स्वरूपाची. परंतु त्यांनी तिच्यासोबतही विवाह केलेला नाही. 1860 साली मनोविकृतीतून त्यांना निद्रानाशाचा आजार जडल्यामुळे ते पूर्णतः हताश झाले आणि नंतरच्या काळात विवाह करण्याचं त्यांनी मनात देखील आणलेलं नाही असं आपल्याला दिसतं आणि म्हणून ते आयुष्यभर अविवाहित राहिले. हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या हयातीत आयुष्यात विवाह केला नाही, म्हणून अविवाहित विचारवंत म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला करता येतो. हर्बर्ट स्पेन्सर यांनी इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्रात काम करत असताना 1851 मध्ये पहिला ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे सामाजिक स्थितीशास्त्र, सोशल स्टॅटिक्स. या ग्रंथाचं इंग्लंडमध्ये प्रचंड स्वागत झालं. लोकांनी हा ग्रंथ अक्षरशः डोक्यावर घेतला. लोकांना या ग्रंथामुळे पूर्ण इंग्लंडमध्ये ते परिचित झाले. इंग्लंडमध्येच नव्हे तर युरोप खंडामध्ये त्यांचं लेखक म्हणून नाव होऊ लागलं आणि या सामाजिक स्थिती या ग्रंथाचं जे झालेलं स्वागत होतं त्यामुळे त्यांना विचारवंत म्हणून, लेखक म्हणून एक नाव आपल्याला समकालीनांमध्ये निर्माण झालेलं किंवा प्रस्थापित करता आलेलं आपल्याला दिसून येतं. 1854 त्यांनी मानसशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. या ग्रंथाचे मात्र सोशल स्टॅटिक्सचे जसे स्वागत झाले होते तशा प्रकारचे स्वागत झाले नाही. त्यामुळे साहजिक आहे लेखक म्हणून हर्बर्ट स्पेन्सर नाराज झाले, हताश झाले आणि या काळातच एकीकडे निद्रानाश, मनोविकृती आणि दुसरीकडे लेखन असा दुहेरी प्रवास तिथून हर्बर्ट स्पेन्सर यांचा सुरू झालेला दिसतो. परंतु लेखनात मात्र कुठेही त्यांच्या अडथळा आलेला दिसत नाही, कारण त्यांनी जी विपुल अशा प्रकारची ग्रंथसंपदा लिहिली, प्रकाशित केली, ती अत्यंत मोलाची समाजशास्त्राच्या दृष्टीने ठरली आणि म्हणून हर्बर्ट स्पेन्सरच्या लिखाणामध्ये त्यांचा हा निद्रानाशाचा किंवा मनोविकृतीचा आजार अडथळा ठरलेला नाही, हे आवर्जून इथे आपण सांगितलं पाहिजे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिली. सोशल स्टॅटिक्स लिहिला, त्याच्यानंतर मानसशास्त्राची मूलतत्वे लिहिली. समाजशास्त्राच्या दृष्टीने, उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या दृष्टीने फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे प्राथमिक तत्व हा ग्रंथ मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरला. 1862 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यानंतर 1867 मध्ये जीवशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ लिहिला. 1873 मध्ये समाजशास्त्राचे अध्ययन, स्टडी ऑफ सोशॉलॉजी लिहिला. 1884 मध्ये अजून एक त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आला, तो म्हणजे मॅन व्हर्सेस स्टेट, मनुष्य विरुद्ध राज्य. या ग्रंथामध्ये राज्यसंस्थेच्या हुकमी अधिकारशाहीला आव्हान देणारी काही विचार आणि मानवी स्वातंत्र्य, मनुष्याचे अधिकार या अनुषंगाने लेखन त्यांनी केलेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं.
नीतिशास्त्राची मूलतत्वे हा देखील महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. 1890 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला. वर्णनात्मक समाजशास्त्र, समाजशास्त्राची एक शाखा जी आपण मानतो, त्याचं लेखन 1890 मध्ये आपल्याला हर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेलं दिसून येतं. एकंदरीत सोशल स्टॅटिक्स म्हणजे सामाजिक स्थितीशास्त्र, मानसशास्त्राची मूलतत्वे, प्रथम तत्व, जीवशास्त्राची मूलतत्वे, समाजशास्त्राचे अध्ययन, मनुष्यविरुद्ध राज्य, नीतिशास्त्राची मूलतत्वे आणि वर्णनात्मक समाजशास्त्र असं महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासामध्ये योगदान हर्बर्ट स्पेन्सरनी दिलेलं पाहायला मिळतं. हर्बर्ट स्पेन्सर यांनी ही तर मौलिक ग्रंथ लिहिलीच, परंतु हर्बर्ट स्पेन्सरच्या मृत्यूनंतर एका वर्षाने म्हणजे 1904 मध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. बायोग्राफी ऑफ हर्बर्ट स्पेन्सर या नावाने मृत्यू पश्चात एका वर्षानंतर त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आणि लोकांना जगभरातल्या वाचायला मिळालेलं आहे. एकंदरीत विपुल अशा प्रकारचं सामाजिक घटनांच्या अनुषंगाने वैज्ञानिक चिंतन आणि लेखन हर्बर्ट स्पेन्सरनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो सांगायचा आहे, त्यात पूर्वीचा मुद्दा जीवन परिचय हर्बर्ट स्पेन्सरचा सांगत असताना पाहावा लागतो, तो म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर यांचा मृत्यू किंवा देहांत किंवा शेवट. मित्रहो, ऑगस्ट कॉम्ट यांच्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर हर्बर्ट स्पेन्सर यांना अधिकचं आयुष्य मिळालेलं आहे. हर्बर्ट स्पेन्सरचा कालखंड पहा. 1798चा जन्म आणि 1857चा मृत्यू म्हणजे एकूण 59 वर्ष ते जगले. त्या तुलनेमध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांना 83 वर्ष आयुष्य लाभलं. हर्बर्ट स्पेन्सर यांनी जेव्हा समाजशास्त्राचा उदय किंवा निर्मिती केली तेव्हा हर्बर्ट स्पेन्सरचं वय 19 वर्ष होतं. म्हणजे बहुतांशी ते समकालीन विचारवंत होते. स्पेन्सरच्या आयुष्यात कॉम्ट आणि स्पेन्सरची एक भेटही झालेली होती, त्याचाही प्रभाव होता त्यांच्यावर. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टपेक्षा तुलनेने अधिकचे आयुष्य हे हर्बर्ट स्पेन्सरला मिळाले हे सत्य आहे. परंतु असं असलं तरी आयुष्यामध्ये हर्बर्ट स्पेन्सर हे अत्यंत दुःखी राहत असत. वयाच्या अगदी शेवटी ते एकांत प्रिय होते. अत्यंत एकाकी जीवन जगायचे. अगदी सुरुवातीपासूनच त्यांचा पिंड व्यक्तिमत्वाचा बघितला तर अलिप्त अशा प्रकारचे एकलकोंडे, आत्ममग्न, एकाकी राहण्याचे विचार हे त्यांच्या व्यक्तिमत्वातले स्थायी गुण होते. आणि म्हणून हर्बर्ट स्पेन्सर हे मानवी संबंधापासून अलिप्त राहत असत. त्यांना समूहात, समाजात मिसळणं हे फारसं आवडत नसे. म्हणून स्वतः आत्ममग्न राहून, एकांतात राहून, एकाकी राहून लेखन, चिंतन, मनन या अनुषंगाने सातत्याने त्यांनी स्वतःला घडवलेला होतं. अशा या महान विचारवंताचा मनोविकृती, निद्रानाश, अपूच सेवन, लेखन, अविवाहित असणं, आईवडिलांची भांडणं या सर्व जीवन संघर्षाचा अनुभव घेत समाजशास्त्राच्या विचाराने विपुल ग्रंथलेखन करून विकसित समाजशास्त्राला करण्यातलं योगदान सुद्धा त्यांचं या सर्व अन्वयाने विचार केला तर ते महान विचारवंत होते. आणि म्हणून अशा महान समाजशास्त्रज्ञाचा मृत्यू मात्र 8 डिसेंबर 1903 या रोजी म्हणजेच वयाच्या 83व्या वर्षी झालेला पाहावयास मिळतो. हर्बर्ट स्पेन्सर हे थोर ब्रिटिश विचारवंत आहेत आणि अशा ब्रिटिश विचारवंताचं 83व्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे. समाजशास्त्राला शास्त्रीय दर्जा मिळवून देणाऱ्या थोर तत्वज्ञांमध्ये, विचारवंतांमध्ये त्यांचं प्रमुख स्थान राहिलेलं आहे. आणि तत्कालीन बुद्धिवंतांमध्ये यांच्या मृत्यूमुळे एक प्रकारची हळहळ व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते. आणि अशा पद्धतीने एका महान विचारवंताचा अंत हा विचार विश्वातून झालेला पाहावयास मिळतो. लौकिक अर्थाने हर्बर्ट स्पेन्सरचा मृत्यू झाला जरी असला तरी त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून, सिद्धांतांच्या माध्यमातून आजही विचारवंताच्या मध्ये
आणि बौद्धिक विश्वामध्ये ते जिवंत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. शेवटी हर्बर्ट स्पेन्सर यांचं समाजशास्त्रातलं योगदान आपण अभ्यासूया. कॉम्टच्या नंतर पुढे समाजशास्त्रात नेणारा हा तर विचारवंत आहेच, परंतु त्याशिवाय समाजशास्त्राच्या विकासात दखल घेण्यायोग्य अशा प्रकारचे सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. ऑगस्ट कॉम्टचं उत्क्रांतीचं तत्त्व स्वीकारून आणि डार्विनच्या उत्क्रांतीचं तत्त्व स्वीकारून त्यांनी समाजाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखवलेला आहे. तो त्यांनी सामाजिक उत्क्रांतीच्या सिद्धांतात स्पष्ट केलेला आहे. याशिवाय हर्बर्ट स्पेन्सर यांनी सेंद्रिय सिद्धांत मांडला समाजाविषयीचा. त्यामध्ये जीव आणि समाजाची त्यांनी तुलना केली. जीवाला सेंद्रिय म्हटलं आणि या दोनमध्ये कोणतं साम्य आहे आणि कोणता भेद आहे हा उलगडून दाखवण्याचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्याच्याशिवाय समाजाचे दोन प्रकार त्यांनी मांडले, सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज. हे समाजाचं दोन पद्धतीने वर्गीकरण करून समाजाच्या प्रकाराचा सिद्धांत त्यांनी मांडला. याशिवाय अनेक विचार मांडून वर्णनात्मक समाजशास्त्र असेल, जीवशास्त्राची मूलतत्वे असतील, मनुष्यविरुद्ध राज्य राज्यशास्त्राच्या अनुषंगाने मांडलेले विचार असतील, या सर्व विचारांचं योगदान हे निश्चितपणे मानवी समाजाला मौलिक योगदान तर आहेच, पण समाजशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत मौलिक अशा प्रकारचं योगदान आहे, खूप मोठे योगदान आहे असे आपणास जाणीवपूर्वक उल्लेखित करावे लागते. अशा या महान विचारवंताचा जीवन परिचय आपण इथे थोडक्यात समजून घेऊ.